शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरेंच्या वतीनं वकील कपिल सिब्बल करणार युक्तिवाद। वसंत डावखरे प्रकरणात आज कल्याण कोर्टात सुनावणी। उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहणार उपस्थित। 2009 लोकसभेवेळी डावखरेंच्या भाषणाचा व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा ठाकरेंवर आरोप। गुंगी गुडिया असं म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा काँग्रेसचा सवाल। तर वेळ आल्यावर मी बोलेन असं म्हणत काँग्रेसच्या टीकेला सुनेत्रा पवारांचं उत्तर। सीजेपीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक। अभिजित दिपकेंच्या घरी आज आणि उद्या असं 2 दिवस महत्त्वाची बैठक। बैठकीसाठी सीजेपीची टीम दिल्लीहून संभाजीनगरात दाखल। सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। सरसंघचालक मोहन भागवत उद्या साधणार तरुणाईशी संवाद। मुंबईमध्ये भागवतांचा उद्या जेन झींशी संवाद, तर विकेस येथील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी। जंतर मंतरवर आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन। खासदार बाळ्या मामा म्हात्रेंच्या नेतृत्वात आंदोलन। महाराष्ट्रात एनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राजपत्र जारी। आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर होणार कारवाई। नाशिक शहरात पुन्हा एकदा खड्ड्यामुळे भीषण अपघात। 2 गंभीर जखमी। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकी घसरून अपघात। कोल्हापुरातल्या कळंब्यात जिलेटिन स्फोटानं बंद बंगला उद्ध्वस्त। मिळकतीच्या वादातून स्फोटाचा संशय। शेजारच्या 3 घरांचंही मोठं नुकसान। मुंबईच्या चारकोपमध्ये कार पहिल्या मजल्यावरून थेट खाली पडली। उघड्या पार्किंग शाफ्टमधून कार कोसळली। अपघातात चालक जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार। वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास। सकाळी 9 वाजल्यापासून होणार अंत्यदर्शनाला सुरुवात। शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी।